कन्नड तालुक्यात आज नवनिर्वाचित जिल्हाधिकारी श्री विनय गौडा यांनी प्रशासनावर कडक पकड घेत विविध विभागांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी सक्त आदेश देत कामकाजात शिस्त आणि तत्परता आणण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तातडीने निर्णय घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज कन्नड तालुक्यातील सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेतला. कामात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा देत त्यांनी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. यानंतर आयोजित जनता दरबारात त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले, तर काही प्रकरणे संबंधित विभागांकडे सोपवून तत्काळ कारवाईचे निर्देश देण्यात आले. या बैठकीस उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, तहसीलदार सरिता भगत, गटविकास अधिकारी रामावत, नायब तहसीलदार दिलीप सोनवणे तसेच पुरवठा अधिकारी राजपूत, काळी आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. या दौऱ्यामुळे प्रशासन अधिक सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नमस्कार. आज मी कन्नड तालुक्यामध्ये जिल्हाधिकारीचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदा आलो. याच्यामध्ये सर्व विभागाचा आढावा घेतला. आपला महसूल विभाग, त्याच्यानंतर कृषी सर्वे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्यांच्याकडे सुरू असलेल्या महत्त्वाच्या योजना आणि आपला महसूल विभागाच्या महाराजस्व अभियान, SIR, सेन्सस आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी चांगल्या रीतीने आढावा झाला. आढावा झाल्यानंतर इकडे लोकल जो लोक आहे त्यांचे काही प्रश्न आहे याच्यासाठी जनता दरबार ठेवला होता. त्याच्यामध्ये 12 अर्ज आले. प्रत्येकांना वैयक्तिक सुनावणी देऊन जो त्यांच्या अडीअडचणी आहे ते संबंधित विभागाने लवकरच्या लवकर निराकरण करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे. तक्रारी आल्या किती दिवसात निवारण होणार? प्रत्येक तक्रारीच्या वेगवेगळ्या हे लागणार आहे. आता काही तक्रार इमिडिएटली होऊ शकतात, काही तक्रार वेळ लागणार आहे. काही लँड ॲक्विजिशनसाठी तक्रार होता, पूर्ण ते प्रोसेस करायला 3-4 महिने लागू शकतात. काही रस्त्यासाठी होता, पाणंद रस्त्यासाठी, ते इमिडिएटली 1-2 आठवड्यामध्ये होते. अशा तक्राराच्या कॅटेगरीवरती ते वेळ लागली, पण त्याच्या सेपरेट यादी तयार करण्यात आलेली आहे आणि त्याचा पुरावा मी स्वतः करणार आहे. सर, एकंदरीत आजचा जो प्रोग्राम आहे या प्रोग्रामबद्दल अवेअरनेस कुठेतरी तालुक्यामध्ये कमी झालेला होता. त्या अनुषंगाने आपली काय भूमिका असेल? पहिल्यांदा होत आहे, काही हे होऊ शकतात आणि याच्यामध्ये तुमचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणे आवश्यक आहे. मीडिया म्हणून तुम्ही पण पुढच्या वेळीपासून सहभाग घेतला तर चांगल्या रीतीने याच्या बाबतीत सर्व लोकांपर्यंत अवेअरनेस जाईल. तालुक्यातील जनतेला काय आव्हान तुम्ही पण लोकांचं असं आव्हान करतो की आता प्रशासन आपलं सर्व जो आहे शासनच्या सेवा आणि इतर योजना तुमच्यापर्यंत आणतो आहे. तुम्ही पण याच्यामध्ये सक्रिय सहभाग व्हा आणि जास्तीत जास्त जो शासनाच्या योजनांचा लाभ आणि आता येणारा सेन्सस आणि SIR मध्ये चांगल्या रीतीने सहभाग. प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.